आज मी ही नारळाची बर्फी बनवली होती आणि इतकी छान झाली होती ना, खरंच खूप टेस्टी झाली होती। तर ह्या रक्षाबंधनाला तुम्ही देखील असं छान स्वीट नारळाची बर्फी नारळी पौर्णिमाला नक्की करून पहा। तर सगळ्यात अगोदर मी एक नारळ घेतलं होतं, एक अख्खं नारळ त्याला फोडून त्याच्यावरचं सगळं काळं काळं काढून घेतलं, म्हणजे अगदी जास्त नाही काढलं। आणि नंतर मग या खोबऱ्याला किसून घेतलं। तर हे खोबरं खिसता माझा एकदम हात दुखू लागला, कारण मी बारीक जी खिसणी असते ना त्यामधून हे खिसलं होतं खोबरं। तुम्ही मिक्सरला देखील फिरवू शकता, पण मी म्हटलं की जे खिसलेलं जे खोबऱ्याची लाईनी घेतात ना त्या खूप छान वाटतात त्या वड्यामध्ये, त्यामुळं मग मी खिसूनच घेतलं। आणि त्यानंतर मग खिसलेलं खोबरं थोडंसं 2 चमचे तूप घातलं कढईमध्ये आणि हे सगळं खोबरं कढईमध्ये घालून छान आता याला आपण परतून घ्यायचं आहे। एकदम मंद आचेवर याला थोडंसं हलकं 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, मस्त असं थोडा कलर चेंज होत आहे खोबऱ्याचा, थोडा वेळच आपल्याला परतायचा आहे। हे पहा, छान आता हे परतून झालं आहे। हे पहा, थोडासा कलर याचा चेंज झाला आहे। आता यामध्ये आपण टाकूया 1.5 कप इतकं दूध। 1 कप मी आता टाकले आणि 1 कप मी अगोदर टाकलं होतं। तर चला असं अर्धा कप, तर असं छान 1.5 कप मी दूध इथं घातलं आहे। आणि दूध घातल्यावर ह्याला आता शिजू द्यायचं आहे थोडा वेळ। साखर आताच नाही घालायची आहे, छान असं सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पहा, दूध आपलं थोडं आटत आलं आहे। आपल्याला पूर्ण दूध आटवायचं आहे, पूर्ण एकदम जे आपलं कोकोनट आहे त्याला ड्राय करायचं आहे। हे पहा, बऱ्यापैकी कोकोनट आपलं ड्राय होत आहे, म्हणजे दूध सगळं ह्याने सोक करून घेतलं आहे। तर हे पहा, हे ड्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया 1 चम्मच साखर तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त गोड याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। पण मी एवढी टाकली आहे ना एका नारळाला 1 चम्मच, म्हणजे हेचं जे आपण केक बनवायचं 1 कप असते ना 1 कप, तर एकदम परफेक्ट असं गोड झालं होतं। अजिबात जास्त असं गोडसर किंवा एकदम फिकट असं लागत नव्हतं। त्यानंतर मग केसर दुधामध्ये 2-3 चम्मच दुधामध्ये मी थोडंसं केसर घालून ठेवलं होतं अर्धा तास, तर ते छान त्यांनी कलर सोडला। आणि त्यानंतर ते केसर मी त्यामध्ये घातलं आणि वेलची पूड घातली। हे पहा, आता मी हे प्लेटमध्ये आपण छान सेट करून घेऊया। प्लेटला मी अगोदर थोडासा तुपाचा हात लावला आणि हे पहा, अशा प्रकारे याला छान असं आपण सेट करून घेऊया। त्यानंतर थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर याच्या वड्या पाडूया। अगदी खमंग या वड्या झाल्या होत्या, खूपच जास्त टेस्टी।